हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुमच्यासुद्धा केसांच्या भरपूर समस्या आहेत का? केस पांढरे होणे, केसामध्ये कोंडा होणे, केस गळती होणे, केस एकदम कडकडीत कोरडे होणे, तर या सगळ्या समस्यांवरती आज मी 2 रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता थंडीमध्ये आवळा हा भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतो आणि आवळ्याचे आपल्या शरीरासाठी, केसांसाठी, स्किनसाठी भरपूर गुणकारी फायदे आहेत। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते। जे आंबट फळं असतात ना त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात आणि ती ना आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजेत। तसंच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आवळ्यामुळे, त्वचा चमकदार करते, पोट साफ ठेवते, केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो, रक्तामध्ये ऑक्सिजन पुरवला जातो, लिव्हर क्लीन करून मेटाबॉलिझम वाढवतो। म्हणून रोज 1 ते 2 आवळा कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे। याच्यामुळे शरीर छान तरुण राहतं आणि एनर्जी फील करतं। तर आता मी तुम्हाला फर्स्ट रेमेडी दाखवते। त्याच्यासाठी 1 आवळा घेतला तरी चालतोय आणि कोथिंबीर असेल घरामध्ये। आता भाज्या सगळ्यांच्या घरामध्ये असतातच, तर त्या आपण शिजून खातोच, पण कच्च्या सुद्धा पोटामध्ये गेल्या पाहिजेत। शिजवण्यापेक्षा कच्च्या जास्त फायदा करतात। आणि इथे मी पालकसुद्धा घेतले, म्हणजे मुठभर कोथिंबीर, मुठभर पालक आणि 1 आवळा, 1 किंवा 2 आवळा तुम्ही घेऊ शकता। आणि ओली हळद मार्केटमध्ये तीसुद्धा यायला लागली आणि तीसुद्धा आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेमंद असते। तर तिचा 1 तुकडा तुम्ही घेऊ शकता। आता तो छान स्वच्छ धुवून घ्या, त्याचा साल वगैरे काढून घ्या आणि ह्याच्यापासून एक मस्त ज्यूस बनवायचा। आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा 4 वेळा जरी घेतलात ना तरी त्याचा फायदा तुम्हाला पाहायला मिळेल। आता खूप साऱ्या मला कमेंट येतात की ताई कमी वयामध्ये ना केस पांढरे होत आहे, तर ते पांढरे केस काळे करण्यासाठी काही उपाय सांग। तर तुम्हाला सांगू का, एकतर पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी कोणताच उपाय नाही आहे। उपाय असेल तर तो फक्त तात्पुरता डाय वापरून किंवा घरगुती रेमेडी करून। पण हे उपाय ना कायमस्वरूपी नाही आहेत। जरी तुम्ही तेल बनवलंत ना तरी तेलाने सुद्धा केस काही काळे होत नाहीत। केसांना छान पोषण मिळेल, केस चांगले सिल्की शायनी घनदाट होतील किंवा केस चांगले वाढायला सुद्धा लागतील, पण पांढरे झालेले केस हे काही काळे होणार नाही आहे। तर त्याच्यासाठी इंटरनली आपण जे खातो ना त्याच्यामुळे येणारी नवीन केसांची ग्रोथ ही काळी येऊ शकते, तर ते म्हणजे आवळा। आता आवळ्याचं सीझन आहे ना, तर तुम्ही हा प्रयोग करून बघा। तुम्ही लगातार 1 ते 2 महिना आवळ्याचा ज्यूस घेत असाल किंवा आवळ्याचं सेवन करत असाल ना, तर तुमच्या केसांची नवीन ग्रोथ ही काळीच येते। पण पांढरे झालेले केस काही काळे होणार नाहीत, ही इथे मी तुम्हाला सांगते। तर तुम्ही इथे पाहिलंच असेल, मी आवळा घेतला, पालक घेतला आणि कोथिंबीर घेतली। स्वच्छ धुवून घ्यायचं, हळदीचा 1 तुकडा घ्यायचा, हळद नसेल तर अद्रकसुद्धा घेऊ शकता, अद्रकसुद्धा फायदेमंद आहे आणि त्याचा असा ज्यूस बनवून आठवड्यातून 3दा किंवा 4दा घ्यायचा। आता ह्या सर्व भाज्या मार्केटमध्ये येत आहेत ना, तर हे सगळं प्रयोग करायचे, कारण का उन्हाळ्यामध्ये ह्या भाज्या बघायलासुद्धा मिळत नाहीत आणि महागसुद्धा असतात, पण आता स्वस्तसुद्धा आहेत आणि सगळ्या मार्केटमध्ये येत आहेत। आता इथे ना अर्धा ग्लास इतका ज्यूस बनला आहे, तर ह्याला आपल्याला फुल ग्लास करायचा असेल ना तर थोडं तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता। आणि ह्याच्यामध्ये या ज्यूसला थोडीशी चव येण्यासाठी एखादं लिंबू घ्यायचं आणि ते पिळायचं, कारण का हे जे हेल्दी असतं ना शरीराला त्याची टेस्ट नसते, ते आपल्याला आवडतच नाही, पण ते खायचं। आता मी सुद्धा ना या व्हिडिओच्या निमित्ताने हे सगळं करायला लागले आणि ह्याच्यामुळे ना माझे केस तर खूप छान झालेत। म्हणजे यूट्यूबमुळे ना माझे केस मला खूप आवडायला लागलेत। व्हिडिओ बनवायला लागल्यापासून स्वतःवरती लक्ष द्यायला लागले, स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला लागले, केसांची, स्किनची। पण हल्ली ना माझ्या स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागलेत। ह्या पंजाबची थंडी मला सूट होत नाही आहे की आता वय जसं वाढायला लागलं आहे म्हणून ह्या पिंपल्स येतात काय माहिती। फक्त एक चेंजेस झाला होता, म्हणजे आयुष्यात कधी ब्राऊन शुगर मी खाल्ली नव्हती, तर ती मी 3-4 वेळा घेतली, त्याच्यामुळे की काय माहिती। पण मी काही ट्रीटमेंट सध्या डॉक्टरची घेतच नाही आहे। आता ह्या भाज्या ह्याच्यापासून ज्यूस बनवते किंवा फळं खाते आणि घरातल्या होम रेमेडी करते, तर बघू काही फरक पडतोय का। जर फरक नाही पडला तर मी डॉक्टरकडे जाईल। आता मी तुम्हाला दुसऱ्या रेमेडीसाठी लागणारे साहित्य दाखवते। इथे 4 ते 5 इतके आवळे तुम्ही कट करून घ्या किंवा किसून घेऊ शकता आणि अद्रक घ्यायचं आहे, लसूण घ्यायचे, तर अद्रकसुद्धा 1 तुकडा असा कट करून घ्या, किसून घ्या, कसंही तुम्हाला जमतंय तसं घ्या। 1 ते 2 छोटे छोटे कांदे इथे मी घेईल। जर तुम्हाला हे तेल म्हणजे जास्त बनवायचं असेल
2 महिन्यासाठी, तर तुम्ही थोडं जास्त साहित्य घेऊ शकता. माझ्याकडे ना आधीचं घरगुती तेल बनवलेलं आहे, कांद्यापासून बनवलेलं, तर ते थोडं जास्त आहे. म्हटलं ते संपल्यानंतर परत एकदा मी बनवेल. पण आवळा आता मार्केटमध्ये आहे ना, तर आवळ्याचं सुद्धा तेल बनलं पाहिजे, तर ते सुद्धा थोडंसं बनवते. आणि तेल आता मी थंडीमध्ये आवर्जून केसांना लावते, म्हणजे रोज म्हणायला काही हरकत नाही. कारण की या घरगुती तेलामुळे ना माझ्या केसामध्ये अजिबात कोंडा झालेला नाही आहे, नाहीतर नेहमी थंडीमध्ये कोंडा होतो. आणि तसंही मी थोडीशी काळजीसुद्धा घेते, म्हणजे गरम पाणी केस धुताना घेत नाही आहे, कोमट पाण्याचाच वापर करते. आता हे तेल बनवण्यासाठी नाही ते मी खोबरेल तेल घेते. जर तुमच्याकडे सरसोचं असेल किंवा तिळाचं तेल असेल ना, तर ते सुद्धा घेऊ शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, खोबरेल तेलच होतं, म्हणून मी खोबरेल तेल घेते. आणि तुम्ही पाहिलंच असेल इतकी थंडी आहे ना की थोडंसं तेल पडलं ते सुद्धा गोठलं. आता हे वाटण करण्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे आणि नंतर कढवण्यासाठी बाकी जे तेल राहिलं आहे ना, तर ते घेईल. आता हे छान बारीक झालं पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता एक मस्त मसालाच तयार झाला आहे. तर तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. कढईमध्ये एखादं पातेलं घ्या, त्याच्यामध्ये सगळं मसाला मिक्सरच्या भांड्याला वगैरे लागलेला असेल तर ते सगळं काढा. आणि याच्यामध्ये आणखी तेल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घालू शकता. आणि आता हे छान कढून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे ना, तर तो सगळा ब्राऊन झाला पाहिजे, तोपर्यंत कढून घ्यायचं. मीडियम गॅसवरती, जास्त फास्ट काही करायचं नाही. आता तेल कढतं आहे ना, तर मी तुम्हाला माझे केस दाखवते. आता माझं वय 30च्या पुढे आणि 35च्या आतमध्ये, म्हणजे त्या रेंजमध्ये आहे. पण या वयामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे केस गळतात, एकदम विरळ होतात, काहींचं तर टक्कलसुद्धा पडलं आहे. आता माझंसुद्धा ना, माझं आधीपासूनच समोरून कपाळ मोठं आहे, त्याच्यामुळं असं वाटतं की फुडून टक्कल पडलं आहे. पण माझे फुडून काही केस वगैरे गळत नाही आहेत. आणि वयानुसार आपले केस इतपत टिकलेत म्हणजे भरपूर महत्त्वाचं आहे. हल्ली ना खाण्यापिण्यात होणारा बदल किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये होणारा बदल, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा असर ना आपल्या केसांवरती लगेच दिसतो किंवा स्किनवरती. म्हणून हे असे घरगुती उपाय ना नक्की करायचे. आणि इंटरनली ना जास्त फोकस करायचा, म्हणजे चांगलं खाण्याचा प्रयत्न करायचा, भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा. आता थंडी तर बिलकुल ताण लागत नाही, मलासुद्धा नाही लागत. पण मी आता ह्या व्हिडिओच्या चक्करमध्ये मलासुद्धा चांगलं राहायचं आहे, म्हणून मी सगळ्या गोष्टी करते. तर आता गप्पा झाल्या आणि तेलसुद्धा कढतं आहे. अजून मला कढून घ्यायचं आहे, म्हणजे अजून ब्राऊन कलर करायचा आहे. मीडियम गॅसवरती, बिलकुल फास्ट गॅस करायचा नाही आहे. निवांत अगदी 1-1.5 तास लागला तरी चालेल. आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त छान असं तेल कढलं. आता मी खोबरेल तेल वापरलं आहे, गरम असतानाच मी गाळून घेते. दुसरं तेल असेल तर तुम्ही थंड झाल्यानंतरसुद्धा गाळून घेऊ शकता. आता इथे इतकी थंडी आहे ना, तर मी थंड व्हायची वाट बघितली ना, तेल हे पूर्णपणे गोठून जाईल, म्हणून गरम असतानाच गाळून घेते. आणि ज्या दुसऱ्या रूममध्ये मी हीटर लावलं आहे ना, त्या रूममध्ये ठेवते, म्हणजे गोठणार नाही. आणि रोज रात्री मी हे तेल लावते. तर चला मैत्रिणींनो, असं तेलसुद्धा बनवा आणि इंटरनली एखादा ज्यूस बनवूनसुद्धा प्या. धन्यवाद.